नमस्कार मित्रांनो, मी आपले आवाज 55 न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत की महाराष्ट्र राज्यात सध्या निवडणुकांचे दिवस चालू आहेत. त्यानुसार नुकत्याच मागे सरलेल्या 2025 या सालामध्ये मध्यम शहरी भागातील नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्यानंतर मोठ्या शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुका या 2026 सालामध्ये पार पडलेल्या आहेतच. तसेच आता 8 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर होऊ घातलेल्या ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झालेली आहेच. त्यानुसार आपल्या सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुका व त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही होणार आहेतच. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील 11 तालुक्यातून 136 पंचायत समिती गणासाठी व 68 जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होणार असून त्यासाठी जिल्ह्यातील 24,59,227 इतके मतदार हे मतदान करणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीसाठी दिनांक 5/2/2026 रोजी मतदान होणार असून दिनांक 7/2/26 रोजी या निवडणुकीचा रिझल्टही लागणार आहेच. तसेच तत्पूर्वी आम्ही या चॅनलवर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचे निवडणुकीचे ओपिनियन पोल सर्वेही देणार आहोतच. तरी आपण पाहत असलेल्या या चॅनलला आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करावे ही विनंती आपल्याला करीत आहोत. त्यानुसार आपल्या सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 8 पंचायत समिती गणासाठी व 4 जिल्हा परिषद गटासाठी निवडणूक होणार असून त्यामुळे तालुक्यातील हे 8 गण कोणते आहेत व त्या गणांचे जाती आरक्षण काय आहे, तसेच त्या प्रत्येक गणामध्ये तालुक्यातील कोणकोणत्या गावांचा समावेश होत आहे, तसेच जिल्हा परिषद गटासाठी कोणते आरक्षण आहे हेही आपण पाहणार असून या निवडणुकीसाठी तालुक्यातील एकूण 1,69,536 मतदार हे तालुक्यातील एकूण 189 बूथवर म्हणजेच तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील त्या ठिकाणच्या बूथवर त्या गावातीलच मतदार लोक हे मतदान करणार आहेत. असो तरी आपण पुढील प्रमाणे मंगळवेढा तालुक्यातील पंचायत समिती गण व जिल्हा परिषद गट कोणते आहेत व या गटासाठीचे आरक्षण काय आहे, तसेच या गणात येणाऱ्या गावांची नावेही आपण पाहूयात. तरी या तालुक्यातील पहिला गट असा आहे की या तालुक्यातील पहिला जिल्हा परिषदेचा गट कोणता आहे ते पाहू. 1 संत दामाजी नगर. हा गट नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव आहे. तसेच या गटामध्ये 2 पंचायत समिती गण आहेत. 1 संत दामाजी नगर, 2 बोराळे पंचायत समिती. तरी संत दामाजी नगर ही पंचायत समिती हिचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी असून बोराळे हा सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. तरी आपण संत दामाजी नगर या पंचायत समिती गणातील कोणती गावे येतात ते पाहू. ब्रह्मपुरी, ढवळस, धर्मगाव, मुंडवी, उचेठाण, बठाण, माचनूर, तामदडी अशा प्रकारे 8 गावांचा समावेश संत दामाजी नगर या पंचायत समितीच्या गणामध्ये होत असून दुसरा पंचायत समितीचा गण कोणता आहे ते पाहू. बोराळे पंचायत समिती गण. या गणामध्ये कोणती गावे येतात ते आपण पाहू. 1 बोराळे, सिद्धापूर, आरळी, नांदूर, डोनज, मुंडेवाडे, रहाटेवाडे, तांडोर अशा बोराळे पंचायत समितीच्या गणामध्ये 8 गावांचा समावेश होत आहे. तरी संत दामाजी नगर पंचायत समितीमधील 8 गावे व बोराळे गणातील 8 गावे अशा 16 गावांचा मिळून हा संत दामाजी नगर जिल्हा परिषदेचा गट निर्माण झालेला आहे. तसेच आपण हुलजंती हा जिल्हा परिषदेचा गट याबद्दल माहिती घेऊयात की हा गट सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित आहे. तसेच या गटामध्ये 2 पंचायत समिती आहेतच. 1 हुलजंती पंचायत समिती, दुसरी मरवडे पंचायत समिती. तरी हुलजंती या पंचायत समितीसाठी आरक्षण काय आहे तर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी ती खुली जागा आहे. तसेच मरवडे हे पंचायत समितीसाठी सर्वसाधारण महिलेसाठी जागा खुली असून आता हुलजंती या गणातील आपण गावांची नावे पाहूयात की 1 हुलजंती, सलगर खुर्द, शिवगणी, आसबेवाडी, येळगी, सोड्डी, माळेवाडी, बावची, पौट, जिंती, खवे,
एड्राव, कागष्ट, कात्राळ, कर्जाळ अशा प्रकारे 15 गावांचा समावेश फुलजंती या गणामध्ये होत आहे. तसेच दुसरा गण पाहूयात की मरवडे पंचायत समिती गण. या गणामध्ये कोणती गावे येतात ते पाहू. 1. मरवडे, भालेवाडी, फटेवाडी, खोमनाळ, भाळवणी, हिवरगाव, हजापूर, खडकी, जालिहाळ, सिद्धनकेरी, तळसंगी, डिकसळ, लमणतांडा अशा प्रकारे 13 गावांचा समावेश मरवडे या पंचायत समिती गणामध्ये होत असून एकूण फुलजंती गणातील 15 गावे व मरवडे गणातील 13 गावे असे मिळून 28 गावांचा समावेश असलेला फुलजंती हा जिल्हा परिषदेचा गट निर्माण झालेला आहे. आता आपण 3 नंबर जिल्हा परिषदेचा गट पाहूत की लक्ष्मी दहिवडी. हा गट अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव आहे. तसेच या गटामध्ये 2 पंचायत समिती आहेतच, लक्ष्मी दहिवडी आणि संत चोखामेळा. तरी लक्ष्मी दहिवडी याचे आरक्षण सर्वसाधारण जागेसाठी आहे. तसेच संत चोखामेळा याचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी आहे. तरी आपण लक्ष्मी दहिवडी या गणातील गावांची नावे पाहूयात की 1. लक्ष्मी दहिवडी, क. अंधळगाव, ममदाबाद शेटपळ, गुंजेगाव, मारापूर, शेळेवाडी, क. अकोले, गणेशवाडी, घरनिकी, मल्लेवाडी, देगाव अशा प्रकारे 11 गावांचा समावेश लक्ष्मी दहिवडी ह्या पंचायत समितीच्या गणामध्ये होत आहे. तसेच आपण संत चोखामेळा गणातील गावांची नावे पाहूयात की 1. संत चोखामेळा, डोंगरगाव, लेंडवे चिंचोळे, शिरसी, गोनेवाडी, जुनोनी, पाटखळ, मिटकरवाडी, खुपसंगी, कचरेवाडी अशा प्रकारे 10 गावांचा समावेश संत चोखामेळा गणामध्ये होत असून एकूण लक्ष्मी दहिवडी गणातील 11 गावे व संत चोखामेळा गणातील 10 गावे असा 21 गावांचा समावेश या लक्ष्मी दहिवडी जिल्हा परिषदेच्या गटामध्ये होत आहे. तरी आपण शेवटचा म्हणजे भोसे जिल्हा परिषदेचा गट पाहूयात. हा गट सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे. तसेच या गटामध्ये 2 पंचायत समिती आहेतच, एक भोसे पंचायत समिती, 2 रड्डे पंचायत समिती. तरी भोसे हा सर्वसाधारण जागेसाठी खुला आहे. तसेच रड्डे हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. तर आपण भोसे या गणातील गावांची नावे पाहूयात की 1. भोसे, नंदेश्वर, मानेवाडी, हुन्नूर, रेवेवाडी, महमदाबाद हुन्नूर, लोणार, पडोळकरवाडी अशा 8 गावांचा समावेश भोसे या पंचायत समितीच्या गणामध्ये होत आहे. तर आपण रड्डे या पंचायत समितीच्या गणामध्ये कोणती गावे येतात ते पाहू. 1. रड्डे, निंबोणी, चिखलगी, जंगलगी, शिरनांदणी, मरोळी, सलगर बुद्रुक, लवंगी अशा प्रकारे 8 गावांचा समावेश रड्डे या पंचायत समितीच्या गणामध्ये होत असून भोसे गणातील 8 गावे व रड्डे गणातील 8 गावे अशा 16 गावांचा मिळून भोसे हा जिल्हा परिषदेचा गट तयार झालेला आहे. असो तरी अशा प्रकारे मंगळवेढा तालुक्यातील 4 जिल्हा परिषदेचे गट व पंचायत समितीच्या 8 जागा अशा 12 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. असो, धन्यवाद.